मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार। येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार। मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू। भेटीत शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात चर्चा झाली असल्याची देखील माहिती। ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आंतरवाली सराटीत मुंडे जरांगेंची भेट। महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर भेट। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आशिया रेकॉर्ड्स कडून प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले। राज्यभरात भाजपकडून 1088 ठिकाणी रक्तशिबिर आयोजित। नाशिकच्या नांदगाव शहरात मूलभूत समस्या प्रश्नी उबाठाचं रास्ता रोको आंदोलन। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत व्यक्त केला निषेध। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं सांगलीत दहन। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडेंचा इशारा। रत्नागिरीमधील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या 18 सुविधांवर बैठकीत चर्चा। प्रकल्पग्रस्तांचे दाखले आणि तक्रारी समस्या सोडवण्यासाठी कॅम्प घेऊन समस्या सोडवण्याच्या सूचना। किरण सामंतांचे जिल्हा प्रशासनाला आदेश। मराठी येत नाही म्हणून मारहाण केली तर लगेच मराठी बोलतील का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा सवाल। भाषेवरून द्वेष पसरवला तर राज्याचंच नुकसान होईल, राज्यपालांचं वक्तव्य। नगरविकास विभागासह नियोजन विभागावरही मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण। दोन्ही विभागांच्या निधीचे वितरण एकत्रितपणे केले जाणार। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुरस्कार जाहीर। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा। 1 ऑगस्टला पुरस्कार प्रदान सोहळा। वर्ध्याच्या पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार राजेश बकानेंनी दिली भेट। यावेळी रुग्णांशी साधला संवाद। अनपेक्षित भेटीदरम्यान आरोग्य यंत्रणेत उडाली तारांबळ। RSS निगडीत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले। तरुण भारत वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंतांची बैठक। कोकणातील युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समारंभाचं रवींद्र चव्हाणांना दिलं निमंत्रण। धर्मांतरणाच्या प्रकरणावरून भाजप आमदार देवेंद्र कोठे आक्रमक। फसवणूक करून हिंदू धर्मीयांचं धर्मांतर सहन करणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, कोठेंचा इशारा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कांदिवलीत सावली बारच्या ठिकाणी दाखल। दमानियांकडून सावली बारची चौकशी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना। अंजली दमानियांचा आरोप, गृहराज्यमंत्री डान्स बार चालवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव, दमानियांचं वक्तव्य। सावली बारमधून 22 महिलांना ताब्यात घेतलं। सावली बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन। अंजली दमानियांची माहिती। डान्स बार चालवणारे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नकोत। योगेश कदमांच्या राजीनाम्याची दमानियांची मागणी। दमानिया पोलीस स्थानकात कायदेशीर मार्ग वापरणार। सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण। सूरज चव्हाण रात्री लातूर पोलीस ठाण्यात हजर। पहाटे सूरज चव्हाणांना जामीनही मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर। JNU मध्ये मराठी अध्ययन कार्यक्रमाला लावणार हजेरी। JNU मध्ये मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेणार राज्यस्तरीय बैठक। बैठकीला सर्व सेलच्या प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। बीडमध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाणांच्या विरोधात निदर्शन। सुनील बागुल मामा राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। शक्ती प्रदर्शन करत होणार पक्षप्रवेश। रविवारी नाशिकमध्ये होणार पक्षप्रवेश। महादेव मुंडे मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। महादेव मुंडेंची गळा कापून हत्या, शरीरावर 16 वार। विजयसिंग बांगर यांनी केला खरंतर समोर अहवाल आणलाय। नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर। मोठ्या निधीसाठी फाईल फडणवीसांकडे जाणार, सूत्रांची माहिती।
मंत्री संजय शिरसाटांच्या घरात घुसलेल्या व्यक्तीकडे चाकू, मंत्र्यांची पोलीस सुरक्षा भेदून घरात घुसण्याचा प्रयत्न, आरोपीचे कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेजची होणार तपासणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण, उज्ज्वला नदीवरील कॉजवेवर पाणी. नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात, बजाज नगर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, पुढील 3 दिवस नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. ठाण्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे वातावरणात मोठे बदल. नागपूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचले, पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यात मुसळधार पाऊस, गावणगाव तलाव 100% भरले, नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ. सोलापूर शहरात दमदार पाऊस, 6 ते 7 तासात 51.1 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद. बुलढाणा जिल्ह्यात 8 दिवसानंतर पावसाचं पुन्हा आगमन, काही दिवसांपासून पावसाच्या उघडीपणा, शेतकरी होते चिंतित. अकोला जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, बोर्डी गावातील घोघा नाल्याला पूर, पुरात एक व्यक्ती वाहून गेलाय, शोधकार्य सुरू. हिंगोलीत 9 लघु प्रकल्पांमध्ये 50% पाणी साठा, जिल्ह्यात 248 मिलीमीटर पावसाची नोंद, शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. राज्यभरात पावसाचा जोर वाढलाय, मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस जोर कायम राहण्याचा अंदाज. कोकणात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार. पुढील 3 तासात मुंबई शहर, उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू, जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, मराठवाड्यात 30 मंडळात अतिवृष्टीची नोंद. अमरावतीच्या उड्डाण पुलाचा मुद्दा नागपूर हायकोर्टात, 7.25 वर्षांपासून उड्डाण पुलाचं काम अर्धवटच, कोर्टाने सुनावला प्रधान सचिवांना 1 लाखांचा दंड, 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. मंत्री छगन भुजबळ उद्या पुणे दौऱ्यावर, भिडेवाडा आणि फुलेवाड्याची करणार पाहणी, भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा घेणार आढावा. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, 3 दिवसात सोन्याच्या भावात 1,600 रुपयांची वाढ, जीएसटी सह सोन्याचा भाव 1,03,000 रुपयांवर पोहोचलाय. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी जादा रेल्वे गाड्या सोडणार, मुंबईसह अन्य ठिकाणाहून सोडणार जादा गाड्या, तर नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत केली मागणी. कराड चिपळूण महामार्गावर कुंभारली घाटात रस्ता खचलाय, मुसळधार पावसामुळे घडली घटना, वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात मुलीच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप, पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेंच्या सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. लोफर या चित्रपटातील धर्मेंद्र यांचे पेंटिंग सुप्रसिद्ध कला दिग्दर्शन देविदास भंडारी यांनी रेखाटले, जुहूमधील निवासस्थानी धर्मेंद्र यांना दिलं सप्रेम भेट. हिंगोलीमधील रूज गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, महामार्गाची जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले परत, जीव गेला तरी चालेल मात्र महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची मागणी. आपल्या शेतात पुलाचा काही भाग येत असल्याच्या कारणावरून वादावादी झाल्यानंतर सिल्लोडमधील कन्नड तालुक्यातील पिशोरमध्ये अभियंत्यास धक्काबुक्की करून शेतकऱ्यानं विष घेतले, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. पैठण तालुक्यात बिडकीन ते चित्तेगाव, त्याचप्रमाणे निजलगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन,
आंदोलनाला व्यावसायिक, दुकानदार आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती. रस्त्याचे रुंदीकरण केल्यानं अनेक कुटुंबाचे व्यवसाय, घरे उद्ध्वस्त होण्याची भीती. कबुतरांना दाणे खाऊ घालणं हे सनातन धर्मात दिलेलं आहे. कबुतरांना दाणे खाऊ घालणं बंद करणं योग्य नाही. याबाबत सरकारसोबत चर्चा करणार स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा. एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना फटका. एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत 30% वाढ. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय. नवी मुंबईतील सिडकोच्या कार्यालयाला गळती. साहित्य झाकून ठेवण्यात आलं. कार्यालयात नागरिकांची गैरसोय. तुळजाभवानी मंदिराचं मुख्य शिखर काढण्यासंदर्भात मुंबईत लवकरच बैठक. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती. पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णय होणार. धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळेतील 400हून अधिक शिक्षकांच्या बदल्या तर 44 शिक्षक जागा उपलब्ध न झाल्यानं त्याच शाळेत. शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आमदार राणा जगजित सिंह पाटील यांचा शेतकऱ्यांना शब्द. काही शेतकऱ्यांनी महामार्गासाठी संमतीपत्र दिल्याची माहिती. भंडाऱ्यात एकलारी येथील रेल्वे अंडरपासच्या बोगद्यातून प्रवास करताना नागरिकांना अडचण. 2 फूट पाण्यातून नागरिकांचा जीव घेणा प्रवास. प्रशासनाचं दुर्लक्ष. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी खेडकर कुटुंबाला मोठा दणका. पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द. मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नाही. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कडून ग्रीन गडचिरोली उपक्रम. 11 लाख वृक्षांच्या लागवडीची मोहीम सुरू. वृक्षांचं संगोपन लॉयड्स मेटल्स करणार. बुलढाण्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. भगदाड मोठं होण्याचा धोका. भाजपा आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी. चालक पंकज देशमुखांच्या पत्नीनं घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा. कोल्हापुरात 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्या प्रकरणी 3 जणांना नोटीस. तत्कालीन शहर अभियंत्यासह 3घांना नोटीस. कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठीची अधिसूचना लवकरच निघणार आहे. आमदार अमल महाडिकांची माहिती. कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीत सेस बुडवून 3.5 कोटींची काजू विक्री. बाजार समितीने घेतले 2 ट्रक ताब्यात. व्यापाऱ्याची गेल्या 3 वर्षांची तपासणी होणार. अकोल्यात अकोट शहरातील अतिक्रमण प्रशासनानं हटवले. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार. पुण्यात वाहन चालकांसाठी पीएमसी रोड मित्र ॲप विकसित. वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता येणार. लवकरच ॲपचं उद्घाटन होईल. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत नियमांचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करा. पोलीस महासंचालकांचे आदेश. वाशिमच्या अमानी ते पांगरी रस्त्यावरील पुलावर अद्याप संरक्षण कठडा नाहीच. पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. पेणमधील विजेच्या लपंडावामुळे गणेश मूर्तिकार हैराण. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम. तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष. सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती. 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती. आता पुन्हा 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय. पुण्यात हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम तपासणी केली जाणार. पराभूत आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेचा निर्णय. मद्यधुंद मित्रांची रस्त्यावरच तुफान हाणामारी. सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. मद्यधुंद मित्रांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. ट्रॅव्हल्स मालक आणि ग्राहकात तुंबळ हाणामारी. बीडच्या सिरसाळा येथील घटना. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अहिल्यानगरमध्ये ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या आरोपींना जालनामधून अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे टोळीचा पर्दाफाश.
बीडमध्ये अल्पवयीन भाचीवर मामाकडून बलात्कार, मामाचा प्रताप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल तर सिरसाळ्यातील घटना. कल्याणच्या क्लिनिकमध्ये तरुणीला मारहाण प्रकरणी 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, बत्ती गुल झाल्यानं अंधारात सुनावणी पार. नागपूरमध्ये वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, हिंगणा परिसरातील महिला वसतिगृहात घुसले 2 तरुण, वसतिगृहात सीसीटीव्ही नसल्यानं आरोपींना शोधणं कठीण. बीडच्या आष्टीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण, 20 दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती, पोलीस कारवाई करत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप. कोल्हापुरात पट्टण कोडोली येथे जादूटोण्याचा प्रकार समोर, पोलिसांना जादूटोण्याचं साहित्य आढळले, गेल्या 15 दिवसात जादूटोण्याचा दुसरा प्रकार. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरट्याला अटक, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई, 1 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यात एटीएम कार्ड फसवणूक करून लाखो रुपयांची लूट, आरोपीला हरियाणातून अटक, विविध बँकांचे तब्बल 61 एटीएम कार्ड जप्त. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर 36 लाखांचा गुटखा जप्त, वडगाव पोलिसांची धडक कारवाई, वाहन चालकाला अटक. अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडून अत्याचार, अमरावतीमधील धक्कादायक प्रकार, पॉक्सो अंतर्गत पित्यावर गुन्हा दाखल. मालेगावात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉरेक्स बाटल्यांची अवैध विक्री, 2 आरोपींना अटक, 30,000 रुपये किमतीच्या 100 बाटल्या जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 लाख रुपयांचा अपहार, 12 ग्रामपंचायतींचा 75 लाखांचा निधी खासगी ऑपरेटरनं स्वतःच्या खात्यात वळवला, प्रशासनाकडून अद्याप खुलासा नाही. कोल्हापुरात डॉक्टरांना 98,96,000चा गंडा, 10% परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात दगडफेक, मेडिकल दुकान मालकानं कामावरून काढल्याच्या रागात दगडफेक, पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू. पुण्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर मोक्का कारवाईचे आदेश, पुणे पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे लेखी आदेश. कोस्टल रोडवर नौदलाच्या वाहनाचा अपघात, अपघातामुळे कोस्टल मार्गावर वाहतूक कोंडी, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. परभणीच्या पाथरीत बस आणि दुचाकीचा अपघात, इंदिरानगर भागातील अपघातात 2घांचा मृत्यू, दुचाकीवरील 2घांचा अपघातात मृत्यू. डोंबिवली MIDC फेज 1 येथील एरोसेल गारमेंट कंपनीला भीषण आग, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना, युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गार्डनमध्ये अपघात, वाहन चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलरेटर दाबल्यानं 4 चाकी थेट गार्डनमध्ये, कोणतीही जीवितहानी नाही. गोंदियाच्या मोरगाव तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे आगीत घर जळून खाक, आगीत मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरात ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, 2 इतर तरुणी जखमी, वर्षभरापूर्वीच तरुणीला वडिलांनी लिव्हर दान करून दिलं होतं जीवदान. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, दाल में कुछ काला है, ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधींचं वक्तव्य. सभागृह घोषणाबाजीसाठी नाही तर चर्चेसाठी आणि संवादासाठी आहे, सभागृहाची मर्यादा राखा, विरोधी खासदारांच्या गोंधळावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले. अविश्वासामुळेच जगदीप धनखड यांचा राजीनामा, न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोगाच्या प्रस्तावामुळे ठिणगी पडली, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केली शंका. संसदेत पुढच्या आठवड्यात ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा, आज संसदेच्या कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय होणार. ऊर्जा सुरक्षेला भारताचं सर्वोच्च प्राधान्य, ऊर्जेच्या संदर्भात दुटप्पीपणा नसावा, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी व्यक्त केलं मत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर, द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. फिडे चेस वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं भारत आयोजन करणार, 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धेचं आयोजन.
बुलढाण्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.